नमस्कार मंडळी, मी कशिश बारे कोकण चाकरमनी ह्या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते। तर मंडळी असं काहीतरी आपण स्टंटबाजी करत असतो। आता माझी पिशवी रिकामी आहे, पण पुढे जाऊन तुम्ही व्हिडिओच्या शेवटी बघाल माझ्यासोबत हे जे दोन सवंगडी आहेत ते आम्हाला पिशवी कशी भरून देतात। तर मंडळी चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी आता आम्ही जात आहोत रानात, जरा आम्हाला तलप आली आंब्यांची, आम्ही आलोय आंब्याच्या शोधामध्ये। तर आता आम्हाला किती आंबे भेटतील आणि कसे भेटतील हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून बघा। तर मंडळी माझ्या भावाने अक्का आंबा खाऊन मला फक्त आंब्याची साल दिली। मला बोलला त्याच्यामध्ये रस असेल, मला पहिलं खोटं वाटलं, पण साल पिऊन बघितली त्याच्यामध्ये खरंच रस होता आणि इतकं रसाळणी मध्ये होतं की हाताच्या बोटासकट संपूर्ण हात चाटून बसून खाल्ला। पाठीवरून बघितलं तर मम्मी सुद्धा एकदम आंब्यामध्ये जोरदार ताव मारत होती। आम्ही जीवाची मुंबई करत या रानामध्ये तिघंजण अगदी मनसोक्त होऊन आंब्याचा आनंद लुटत होतो। तर मंडळी हापूस आंब्याला सुद्धा चव नसते, इतकी चांगली गोड चव ही बिटकी आंब्यांना असते, जे आकाराने लहान असतात पण चवीला एकदम गोड असतात। माझा भाऊ आंबे सगळे जमा करून आणत होता, पिशवी भरत होता आणि त्यातले काही आंबे स्वतःसुद्धा खात होता आणि मला सुद्धा देत होता। हे बिटकी आंबे म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहेत। तर मंडळी मी सुद्धा ह्याच्यामध्ये ताव मारत होती। तर मंडळी या बिटकी आंब्याची कोय सुद्धा बारीक असते, अगदी आंबा चाटून पुसून खात होती। तर एका क्षणाला माझ्या पूर्ण बिटकी आंब्याची कोय याने तोंडातच गेली। नशीब घशामध्ये अडकणार होती, पण तेवढ्यात वाचले। कधी आंबा मिळत नाही असा आंबा एकदम चाटून पुसून खात होती आणि आंबा इतका मन लावून खाल्ला होता की हल्लीची लहान पोरं तरी बरे आंबे खातात आणि मी एकदम अनप्रोफेशनल पद्धतीने खाल्ला होता। अगदी संपूर्ण टी शर्ट आणि तोंड अख्खी आंब्याच्या रसाने माखलं होतं। पण मंडळी अशा पद्धतीनेच आंबा खायला खरी मजा येते। गेल्या वर्षी पाऊस एप्रिल मे मध्येपासूनच सुरू झालेला, त्याच्यामुळे गेल्या वर्षी माणसांना आंबे खायला मिळाले होते, पण यंदा पाऊस मात्र बहुतेक लेट आहे, त्याच्यामुळे आंबे भरपूर आहेत आणि इतक्या प्रमाणामध्ये आंबे आहेत की आंबे जितके झाडावर आहेत तितक्या दुपटीने आंबे जमिनीवर सुद्धा पडलेले आहेत। आंब्यांचा सडा इतका पडलेला आहे की आंबे खायला सुद्धा कोणी नाहीये। पण मंडळी पुढच्या वर्षी याच्यापेक्षा उलट समीकरण असेल, पुढच्या वर्षी माणसांना आंबे खायला सुद्धा मिळणार नाहीये। जिकडे पाय टाकू, जिकडे नजर फिरू, तिकडे नुसते सगळे आंबेच आंबे पडले होते, अगदी आंब्यांचा पूर्ण पसारा झाला होता। तर मंडळी झाडावरती असे हे मस्त रसाळ मधाळ आंबे बघून माझं मन करत होतं की आज दिवसभर फक्त आंबेच खात राहू। तर मंडळी हापूस आंबे वेगळे असतात आणि रायवळी आंबे वेगळे असतात। तर मला जास्त चवीला रायवळी आंबे फार आवडतात। तर तुम्हाला मंडळी कुठले आंबे आवडतात, हापूस आंबे की रायवळी आंबे, हे कमेंट बॉक्समध्ये कळवा। तर मंडळी खाली पडलेले आंबे वेस्ट नाही होणार, तर इकडे जिल्हा सूक्ष्म कीटक असतात, पक्षी असतात, पाखरं असतात किंवा गाईगुरं येऊन ही आंबे खातात। तर मंडळी जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं की शेवटी बघा माझी संपूर्ण पिशवी भरलेली असेल। तर मंडळी आता मी निघालो आहोत घराकडे आणि माझी बघा पिशवी आंब्याने पूर्ण भरलेली आहे। तर मंडळी तुम्ही सुद्धा आमच्यासोबत आंबे खायला या आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।